बोरगाव अरिहंत उद्योग समूहाची सामाजिक बांधिलकी. निपाणी समाधीमठ गोशाळेस 6 टन चाऱ्याची देणगी. उन्हाळ्यात चारा पाण्याची मोठी टंचाई भासत असून जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही बाब बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह यांच्या लक्षात आल्यानंतर निपाणी भागचे युवा नेते सहकाररत्न उत्तम रावसाहेब पाटील यांनी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग महास्वामीजी यांच्याकडे गोशाळेसाठी 5 टन चारा वितरित केले. अखंड हिंदू समाजामध्ये व भारतामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज या महागाईच्या जमान्यात भूतलावरील मानव उदरनिर्वाहाकरिता जीवाचे रान करून जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. यासोबत मानवासोबत जनावरही जगली पाहिजेत, ही उदात्त भावना दक्षिण भारत जैन सभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रेरणेतून निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांनी बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निपाणी येथील समाधी मठातील गोशाळेस 5 टन चारा देणगी स्वरूपात दान करून गोशाळेची पाहणी केली. यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांनी गोमातेचे जतन करण्यासाठी गोशाळा सुरू केली आहे. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि गोसेवेची भावना जपत व संवर्धनासाठी प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना परमपूज्य श्री प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले की देशभरात गोमातेची संख्या कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी तिच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे. आज बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहांनी गोशाळेतील गायींच्यासाठी 5 टन चाऱ्याची देणगी देऊन लाख मोलाचे उपकार केल्याचे प्राणलिंग स्वामी यांनी मत व्यक्त केले. स्वागत सागर श्रीखंडे यांनी केली. या कार्यक्रमास निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील, माजी नगरसेवक दिलीप पठाडी, दत्ता नाईक, अनिल संकपाळ, शिरीष कमते, इम्रान मकानदार, पप्पू शिंदे, सूरज राठोड, आकाश माने, सचिन खोत, विनोद मगदूम, कृष्णात देसाई यांच्यासह अरिहंत परिवाराचे पदाधिकारी व मठाचे कर्मचारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.